महत्वाची बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित होण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात सुनील तटकरेंची पत्रकार परिषद होणार आहे, त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर अजित पवार यांचं अपघाती निधन झालं, त्यानंतर मात्र आता उपमुख्यमंत्री पदाची धुरा नेमकी कोणाकडे जाणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय अधिकची अपडेट? आपण बघितलं तर आता सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि नतमस्तक देखील ते झालेले आहेत अजित पवारांच्या फोटो समोर आपण तर ते थोड्याच वेळात जी पत्रकार परिषद आहे ते घेण्याची शक्यता आहे। असं असलं तरी मुख्यमंत्र्यांना देखील ते भेटून आलेले आहेत वर्षा बंगल्यावर। या वर्षा बंगल्यावर ज्यावेळी ते गेले त्यावेळी देखील सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री म्हणून नाव सुचवून ते आहे आणि या नावावर कुठेतरी शिक्कामोर्तब होण्याची पाहिजे होते। नुकताच आपण बघितलं पवार यांच्या संस्कार करण्यात आले, त्यानंतर नरहरी झिरवळ यांनी खरं तर गौप्यस्फोट केला होता की आता सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद द्या अशी मागणी देखील त्यांनी केली होती आणि या मागणीचं पत्र जे आहे ते देखील मुख्यमंत्र्यांपर्यंत आज या सगळ्या मंडळींनी पोहोचवलेलं आहे। आता थोड्याच वेळात सुनील तटकरे बोलण्याची शक्यता आहे। नेमकं त्याच्यावर काही बोलणार आहे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। या व्यतिरिक्त जर शपथविधी करायचा झाला तर तो कधी करायचा हे याच्याबद्दल देखील ते काही सांगतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी, निश्चितच भाग्यश्री, खरं तर आणखी एक मुद्दा उपस्थित होतोय, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा। यावर देखील सुनील तटकरे पत्रकार परिषदेत बोलू शकतात का, हा देखील मुद्दा आहे। नक्कीच बोलू शकतात। मात्र आपण एक गोष्ट बघितली की शरद पवार गटाचे जेवढे नेते आहेत ते सातत्याने विलिनीकरणाबद्दल बोलतायत आणि पॉझिटिव्हली बोलतायत, पण त्याचबरोबर अजित पवार गटातले जे नेते आहेत त्यांनी कोणीही आतापर्यंत विलिनीकरणाबद्दल एकही शब्द बोललेले नसल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी अजित पवार गटाचे जे नेते आहेत ते सावध भूमिका घेत आहेत का हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण ऑलरेडी ते सत्तेत सहभागी आहेत आणि ते सत्तेत सहभागी असताना त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नसल्याचं ते वारंवार सांगत असतात। त्यामुळे आता सत्तेतून बाहेर पडणं तितकं सोपं नाही। त्यामुळे आता जर बघितलं तर एकंदरीत जर आपण बघितलं तर आता सध्या तरी आपण बघतोय की आनंद परांजपे बाहेर आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारे पत्रकार परिषद आता इथे घेतलीच जाणार नाही अशा पद्धतीची माहिती आनंद परांजपे देताना पाहायला मिळतात। एकंदरीतच आता या क्षणी तुर्तास मोठी बातमी ही आहे की सुनील तटकरे आता देखील काही बोलणार नाहीयेत। कुठल्याही पद्धतीची निश्चिती जी आहे ती आतापर्यंत त्यांच्या पक्षाकडनं आलेली नाहीये आणि आता तटकरे कोणत्याही प्रकारे बोलणार नसल्याचं समोर आलेलं पाहायला मिळतंय कृपा। मात्र असं असलं तरी मुद्दा आहे की यांच्यामधलं कोणीच विलिनीकरणाबद्दल बोलत नाहीये। त्याच पद्धतीने शरद पवार गटातले सगळेच नेते विलिनीकरणाबद्दल बोलतात। त्यामुळे नेमकं गणित काय आहे? खरंच अजित पवार जेव्हा होते त्यावेळेला त्यांची चर्चा झालेल्या होत्या का, त्यांच्या बैठका झाल्या होत्या का, हे सगळं अद्यापही यांच्याकडनं गुलदस्त्यात असल्याचं पाहायला मिळतंय। जी जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।